बदलापूर शहरातील सागर इन्व्हेस्टमेंट या गुंतवणूक कंपनीने हजारो नागरिकांचे तब्बल अंदाजे 300 कोटी रुपये बुडवले। गुंतवणूकदारांना आपले पैसे परत मिळत नसल्याने ते पुरते धास्तावलेत। बदलापुरात 30 वर्षांपूर्वी श्रीराम समुद्रे यांनी सागर इन्व्हेस्टमेंट या नावाने गुंतवणूक कंपनी स्थापन केली होती। जास्त व्याजदर देण्याच्या त्यांच्या आमिषाला हजारो नागरिक भुलले आणि त्यांनी सागर इन्व्हेस्टमेंटमध्ये लाखो रुपयांची गुंतवणूक केली। अनेकांनी निवृत्तीनंतर त्यांना मिळालेले पैसे तर काहींनी पेन्शनचे पैसे यात गुंतवले। आधी श्रीराम समुद्रे यांनी लोकांना त्यांच्या गुंतवणुकीवर व्याजही दिले, मात्र आता समुद्र गायब झाल्याने अनेक गुंतवणूकदारांचे कोट्यवधी रुपये अडकले। या प्रकरणी गुंतवणूकदारांनी बदलापूर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे, मात्र पोलीस तक्रार दाखल करून घ्यायला टाळाटाळ करतात। त्यामुळे पोलिसांची भूमिकाही संशयास्पद असल्याचा आरोप तक्रारकर्त्यांनी केला। दरम्यान या गुंतवणूकदारांनी कायदेशीर लढाईचं उपोषणाचं हत्यार उपसण्याचा निर्णय घेतलाय। मी 18 लाख रुपये सागर इन्व्हेस्टमेंट मध्ये गुंतवलेले होते आणि आता त्यांच्याकडून परत मिळत नाहीयेत आणि त्यासाठी आम्ही कायदेशीर लढाई पण करायची ठरवलेली आहे। श्रीराम समुद्रेचा फोन लागत नाही, काहीही कॉन्टॅक्ट्सच नाहीयेत, त्याच्यामुळे काहीच समजत नाहीये की आम्हाला पैसे कधी मिळतील, काहीही कळत नाहीये। सुहास समुद्रे आणि श्रीराम समुद्राकडे केली होती इन्व्हेस्ट 8 लाखाची। माझा असा मोठा प्रॉब्लेम झाला माझ्या जीवनामध्ये, अशी एक घटना घडलेली आहे। 2005ला माझे मिस्टर अचानक ॲक्सिडेंटमध्ये गेले आणि त्यानंतर जे मिळालेले पैसे होते ते मी समुद्राकडे गुंतवले। त्याच्यामध्ये डिसेंबरपर्यंत मला थोडेसे मिळत होते पैसे, व्याज मिळत होतं, त्यानंतर एकदम बंद झाले आणि बँकेमध्ये व्याज कमी असल्यामुळे मी त्यांच्याकडे गेली आणि त्यानंतर आता ते बेपत्ता आहेत, आता काहीही पैसा मला मिळालेला नाही। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।